गीता मॅम, तुमच्या या ऑफिसमध्ये मला बऱ्याच गोष्टी दिसत आहेत. धान्य दिसतंय, इकडे कपडे दिसत आहेत, म्हणजे बरेच काही गोष्टी आहेत. या कशासाठी आहेत? अ, हे जे कपडे आहेत आत्ताच मला हे पाठवलेले आहेत एका डॉक्टर मॅडमनी. हा. तर हे असे कपडे चांगले इस्त्रीचे धुतलेले कपडे हे आहेत. ज्या वेळेला मग अशी तुम्ही प्रश्न विचारला की मनोरुग्ण लोकांसाठी आम्ही काम करतो आणि नमस्कार, मी स्मिता साठे दीक्षित. मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज याच निमित्तानं आपण कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ गीता हसूरकर यांना भेटणार आहोत. याआधी आपण त्यांना एका व्हिडिओमध्ये भेटलेलो आहोत. नमस्कार गीता मॅम. नमस्ते. माझ्या मनातल्या गोष्टी या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. या गीता मॅडमना आधुनिक सावित्री म्हटलं पाहिजे. त्यांनी ज्या जिद्दीनं आणि सकारात्मकतेनं आपल्या मिस्टरांना आजारपणातून बाहेर काढलेलं आहे, त्या जिद्दीला सलाम. याविषयी आपण पुन्हा कधीतरी जाणून घेणार आहोत. आज मात्र आपण त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल जाणून घेणार आहोत. गेली अनेक वर्ष त्या अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. व्यसनमुक्ती असो, मनोरुग्ण असो, जटा निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, नंतर निर्भया पथक, दुर्गम भागात जाऊन सॅनिटरी नॅपकिन बद्दल जागरूकता निर्माण करणे, अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, करत आहेत. आणि आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे. तर आणि स्वच्छतागृह हे तर त्यांनी महत्वाचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. तर मॅम, सुरुवातीला हा एक पहिला महत्वाचा प्रश्न की याची सुरुवात म्हणजे सामाजिक कार्याची सुरुवात, गेली अनेक वर्ष तुम्ही काम करताय, आम्ही पेपरमध्ये वाचतोय, तर ही सुरुवात नेमकी कशी झाली किंवा ही आवड तुम्हाला कशी निर्माण झाली? काही काही गोष्टी असतात त्या आपल्याला आपल्या घरातूनच मिळत असतात. माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंबातली मी आहे. मला माझे वडील धरून 4 काका आणि 4 आत्या होत्या आणि घरात मराठी परिवारात जसं एक वातावरण असतं की जे आपल्या सराउंडिंग मध्ये म्हणजे आपल्या भोवती जे पाहुणे पै असतात, नातेवाईक असतात, त्यांच्याच कार्यक्रमाला जायचं, त्यांच्यातच यायचं, बाहेर कुठेही जायला मिळत नाही. कपडे घरातच आणून आम्हाला दिली जायची. त्याच्यामुळं म्हणजे एक पुरुषी सत्ता जी घरामध्ये असते त्याप्रमाणेच माझं घर होतं. पण असं नाही की तिथं महिलांचं म्हणणं ऐकून घेतलं जायचं नाही. माझे काका हे सामाजिक कार्यकर्ते होते, कोल्हापूरचे चांगले महापौर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आणि पूर्वी आम्ही बघत होतो ज्या वेळेला मॅडम पूर्वीच्या काळी जे आता जी गुऱ्हाळ आहेत त्या गुऱ्हाळ्यांचे गुळवे लोक यायचे, त्यांच्या झोपड्या जळल्या जायच्या किंवा काहीतरी आघात व्हायचे. त्यावेळेला माझे घरातले जे कर्ते पुरुष होते ते त्यांना आपल्या घरातलं धान्य द्यायचे, भांडी द्यायचे, महिलांचे कपडे द्यायचे. हे पूर्वीपासून जे मनात बघत आलेलो होतो, जे रुजलं गेलेलं आहे, ते कुठंतरी ह्या 10-12 वर्षात पुढं म्हणजे येतच होतं. आणि ते काही अपघातानेच मी या सामाजिक क्षेत्रामध्ये आले आणि ती आवड मला निर्माण झाली. आणि खरं म्हणजे ही आवड मनापासून असावी लागते, तरच याच्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो. तुम्ही बघता की आम्हाला कधी कधी गटरीतले लोक उचलून ते स्वच्छ करावे लागतात. काही वेळेला किडे झालेले असतात लोकांच्या मध्ये, ते साफ करावे लागतात. अशा अनेक घटना असतात. फक्त आपण माणूस म्हणून बघून उपयोग नाही, तर त्याच्यावरती आपण कर्तव्य सुद्धा ते केलं पाहिजे. आणि ही सामाजिक जाणीव माझ्या मनात जी रुजलेली आहे ती माझ्या माहेरच्या लोकांच्या मुळेच रुजलेली आहेत. आणि आता जे मी काम करते तिथं कुणाचा तरी पाठिंबा असल्याशिवाय आपण हे काम करू शकत नाही. त्याच्यामुळं सासर आणि माहेर आणि तसंच माझा जो मित्र परिवार आहे, जे हितचिंतक आहेत, त्यांची मला नेहमीच साथ लाभत आलेली आहे. गीता मॅम, मला सांगा की कोल्हापूर हे खरं म्हणजे ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक असं महत्वाचं ठिकाण आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक आपलं अंबाबाईचं देवस्थान आहे. लाखो भाविक त्याच्यासाठी येत असतात. पण त्यांच्यासाठी मूलभूत पायाभूत सुविधा जी म्हणतो आपण स्वच्छतागृहाची, ती मात्र म्हणावी तशी नाही, जवळजवळ नाहीच म्हणायला हरकत नाही.
फार लोकांची गैरसोय होत आहे. आणि अशा वेळेला हे म्हणजे याचा विचार कसा होणार आहे, कारण आता कोल्हापूरचा विकास होणार आहे, होत आहे, विकास होणार आहे. अशा वेळेला ह्या सुविधेबद्दल काय काम सुरू आहे किंवा काय हातात घेतलेलं आहे त्याबद्दल जरा सांगा. जसं आपण बघितलं की जवळजवळ गेली 10 ते 12 वर्ष स्वच्छतागृहांच्या विषयी मी काम करते. म्हणजे कोल्हापूर शहरामध्ये किंवा ज्या शहरामध्ये आपण राहतो तिथं लोकांच्या ज्या मूलभूत सुविधा असतात त्या त्यांना प्राधान्यक्रमानं त्या महानगरपालिकेनं देणं अपेक्षित असतं किंवा आजूबाजूचा जर ग्रामीण भाग असेल तर तिथल्या ग्रामपंचायतीनं त्या सुविधा देणं भाग असतं. आपल्या शहराचा विकास ज्या वेळेला होत असतो, ग्रामीण भागातून मुलं मुली शाळेसाठी येत असतात किंवा शेतकरी वर्ग हो. येत असतो किंवा कुठलाही पर्यटक आपल्या कोल्हापूरमध्ये येत असतो, जो कोल्हापूर आपला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला आहे. वेगवेगळी ठिकाणं आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये आणि त्या ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव म्हणजे हे कोल्हापूरचं दुर्दैव आहे. आणि अशाच स्वच्छतागृहांसाठी मी काम करते. जिथं ह्या गरजा नाही आहेत तिथं माणसांना काय त्रास होतो, गरोदर स्त्रियांना काय त्रास हो. होतो खूप. किंवा ज्येष्ठ नागरिक जे आजारी असतात हो. त्यांना कशा प्रकारे त्रास होतो, हा त्याचा पाठीमागचा हेतू आहे. आणि सगळ्यांना मिळूनच आपण कोल्हापूरमध्ये जे स्वच्छतागृहांचं काम आहे ते सामाजिक संस्था असतील, लोकसहभाग असेल तर त्या माध्यमातून आपण या सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहोत. मग ती सुरुवात झालेली आहे का, किंवा असं एखादं त्यातलं काही एखादं उदाहरण आहे का, की किंवा त्यातला कोल्हापूरला असा अनुभव एखादा? कोल्हापूरला पूर्वी एक छान आयुक्त लाभले होते, कल शेट्टी साहेब. आणि त्यांनी कोल्हापूर खऱ्या रीतीनं सुंदर केलं होतं, कचरामुक्त केलं होतं. आणि त्याचबरोबर ह्या स्वच्छतागृहांचा कुठं कुठं अभाव आहे तिथं तिथं सर्वेक्षण केलं होतं. आणि मला असं वाटतं की त्याच दरम्यान आमच्या इथं एक 40 वर्षापूर्वीचं स्वच्छतागृह काही समाजकंटकांनी पाडलं होतं. अक्षरशः त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला मी ते फोटोग्राफ्स दाखवलेले आहेत. पण ते स्वच्छतागृह अक्षरशः घाव घालून तोडले गेलेले होते. आणि ते अशासाठी होतं की तिथं काहीतरी दुसरे व्यवसाय वैद्यरित्या चालवले गेले पाहिजेत आणि ते स्वच्छतागृह नकोच अशी त्याच्या पाठीमागची भावना होती. त्यासाठी मग परत तिथं जे स्वच्छतागृह आहे, आमचा जो कोल्हापूरचा हा एरिया आहे, महाद्वार रोड एरिया किंवा ताराबाई रोड एरिया रंकाळापर्यंत जाणार आहे. इथं खूप छोटे मोठे व्यापारी आहेत की ज्यांची पोटं अगदी हातावरची आहेत आणि त्यांना स्वच्छतागृह हे लागतंच. आणि अशा पद्धतीनं हे पूर्वीचं स्वच्छतागृह तोडलं गेलं, त्याच्यामुळे त्यांची गैरसोय व्हायला लागली. त्याच्यामध्ये खूप बहुतांशी स्त्रिया होत्या. त्यांना मासिक पिरियड्स ज्या वेळेला यायचे त्यावेळेला त्यांना तो त्रास सहन करायला लागायचा. आणि अशा पद्धतीनं ते स्वच्छतागृह पाडलं गेल्यानंतर महानगरपालिकेमध्ये मी 8 महिने जात होते मॅडम, आणि त्याला यश आलं. आणि कल शेट्टी साहेबांनी मला तिथं ते लोकसहभागातून स्वच्छतागृह उभारण्याची परवानगी दिली. त्याचबरोबर ते पुरुषांचं स्वच्छतागृह होतं जे पाडलं होतं, ते पुरुषांचं स्वच्छतागृह होतं. तिथं थोडीशी जागा होती, तर कल शेट्टी साहेब म्हटले की गीताताई, तुम्ही ती थोडीशी जागा आहे तर तुमची इच्छा आहे महिलांसाठी सुद्धा तिथं स्वच्छतागृह व्हावं. तर तिथं आम्ही एक छोटंसं युनिट स्त्रियांसाठी अगदी सुरक्षितरित्या ते बांधून घेतलं. आणि हे सगळं लोकसहभागातून होत्या. आमच्या मैत्रीण आहेत, त्या सुद्धा स्वच्छतागृहांच्या विषयी काम करतात. उद्योगपती आहेत उत्कर्षा पाटील मॅडम, आणि त्यांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये जे स्वच्छतागृह काही उभारलेले आहेत किंवा जे तोडफोड झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी हे स्वच्छतागृह अक्षरशः समोरच्या विहिरीचं पाणी आणून ते स्वच्छतागृह बांधकाम करणाऱ्या लोकांना पाणी देऊन ते मी तिथं उभा केलेला आहे. आणि म्हटलं की कोल्हापूर हे विकासाच्या मार्गावरती आहे, तीर्थक्षेत्र इथं होत आहे. पण तुम्ही अंबाबाईच्या देवळाच्या पाठीमागं जाऊन बघितला तर फक्त तिथं एकच स्वच्छतागृह आहे. त्यावेळेला एखादं स्वच्छतागृह पाडलं जातं तिथं त्याला पर्यायी व्यवस्था करून देणं गरजेचं आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये तसं कुठंही होत नाही. स्वच्छतागृहांचा मी स्वतः जाऊन सर्वे केलेला आहे. तुटके फुटके स्वच्छतागृह आहेत, त्याला स्वच्छ स्वच्छतागृह तर नाहीच नाही मॅडम. पाण्याचा अभाव असतो बघा कुठेही. आपण सुद्धा हे अनुभव घेतलेत की पाणी नसतं त्यावेळेला फार प्रॉब्लेम. म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे हे एकाधिक आहे
की लोकही स्वच्छ ठेवत नाहीत, पण पाणी पण नसतं. बऱ्याच वेळेला अशी गोष्ट होती की पाणीच नसतं. कोल्हापूरमध्ये आपल्या पाणी भरपूर ठिकाणी भरपूर प्रमाणात आहे, पण तिथल्या हा. लोकप्रतिनिधींचं पण मॅडम ते काम आहे की आपल्या भागात स्वच्छतागृह किती आहेत, स्वच्छ आहेत, तिथं पाण्याची हो, सोय सगळं. आहे आहे का किंवा नाही नाही, हे हा. बघणं, आणि त्याचबरोबर हं. समाजातल्या काही नागरिकांची पण आपल्या आजूबाजूला जे रहिवासी असतात त्यांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपल्या घराच्या जवळ जर स्वच्छतागृह असेल तर ते कोणत्या पद्धतीनं आहे हा. हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. हो. तर गीता मॅम, तुम्ही एक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अंतर्गत जे येतं की जटा निर्मूलन, तर त्याविषयी पण तुमचं खूप काम आहे. कारण मी पेपरला वाचत असते, फोटोज बघत असते, तुम्ही ते खूप मोठं काम करताय. आणि त्यावेळी मला असं जाणून घ्यायचं की खरोखर सगळ्यांना नॉर्मलच केस येत असतात हो. सुरुवातीला, पण ही जट निर्माण होते तरी कशी? ऍक्च्युली ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत, ज्याच्याशी सामाजिक बंध काही बनलेले आहेत, तर लहानपणापासून आपले केस आपण बघतो की नैसर्गिकरित्या ते वाढत असतात. हो. पण समाजामध्ये काही ती रूढी परंपरा आहेत की त्याचं आपल्याला स्त्रिया आणि पुरुष या दोघांना सुद्धा सामना करावा लागतो. त्यातलीच ही एक जट आहे की ज्याचा सामना पुरुषांना पण ती जट हो निर्माण का? होते आणि पुरुषांना पण होते? पुरुषांना पण होते आणि स्त्रियांना पण होतं. ज्या पद्धतीनं पूर्वी काही वचनं पाळली जायची, हं. काही देवाला नवस बोलले जायचे बर. किंवा हा. मग शारीरिक अस्वच्छता जशी हा. असते त्याचप्रमाणे केसांची सुद्धा जिथं स्वच्छता ठेवली जाते, निगा राखली जात नाही, हं. तिथं जट तयार होते. बरं. जसं की एक उदाहरण सांगते की आमच्याकडं काही वेळेला अशा केसेस येतात की ज्याच्यामध्ये लहानपणी एखादा घरातला कुटुंबातला एखादा लहान मुलगा बर. आजारी असेल किंवा हं. वडील आजारी असतील तर पूर्वी प्रथा होती की घरात जी मुलगी असायची किंवा जी स्त्री असायची हा. की तिच्या केसाला वडाचा किंवा ह्याचा चीक लावला जायचा, चीक हो. समान, आणि मग ती जट निर्माण केली जायची अगो बाई. आणि मग ती देवीला सोडली जायची आणि असं म्हटलं जायचं की माझ्या मुलीचे केस किंवा माझ्या घरातल्या हं. स्त्रीचे केस कधीही धुतले जाणार नाहीत अरे किंवा रे. ती जट वाढवली जाईल आणि ती देवीची जट असेल. मग त्याला हळदी कुंकू लावणे, दही बर, बर. भाताचा नैवेद्य दाखवणे हं. किंवा मग त्याला कंगवास न लावणे, त्यामुळं ही जट निर्माण केली जाते. दुसरी गोष्ट अशी असते की शारीरिक जिथं अस्वच्छता असते, केसांची जिथं निगा राखली जात नाही, तिथं जट तयार होते आणि मग त्या बाईला वाटतं की अरे, ही मी आता रात्री झोपलेली आणि सकाळी उठल्यावर हो. माझ्या केसात ही जट कशी कशी निर्माण आली? झाली? हा. मग आजूबाजूच्या महिलांना त्याच्याबद्दल सांगितलं जातं की ही माझ्या केसात जट आली, तर त्या शेजारच्या बायका सुद्धा मग त्या बाईला एक भीतीदायक वातावरण तिथं तयार केलं जातं आणि तिला सांगितलं जातं की बाई, तू आता देवी झालेली आहेस, अरे बापरे. त्याच्यामुळं तुला ही जट आलेली आहे आणि तू केसाला आता इथून पुढं कधीही कंगवा लावायचा अरे नाही. रे रे. मग त्या बायका तिला हळदी कुंकू लावायला सुरू हा. करतात. मग ते केस तिचे गुंडाळले जातात किंवा सोडले बर. जातात आणि बर. अशा पद्धतीनं ती मग जट निर्माण केली जाते. म्हणजे आजच्या काळात सुद्धा हे प्रकार अजूनही सुरू आहेत? हो, आजच्या काळातही अजून हे प्रकार सुरू आहेत. पण सांगायला अतिशय आनंद वाटतो की ज्या वेळेला आम्ही असं जटवाल्या महिला बघतो किंवा आपल्यासारख्या चॅनेलच्या माध्यमातून जिथं आम्ही पोहोचतो तिथं त्या गावातले म्हणजे खूप दूरवरून लोक येतात आणि सांगतात की आम्हाला जटा निर्मूलन करायचंय. अशीच कर्नाटकातून एक पुरुष आणि एक स्त्री, दोघं नवरा बायको होते, ते आले होते आणि तो स्वतः नवऱ्याने पुढाकार घेतला होता की नाही, माझ्या बायकोला काय अशी ही जट-बीट काय नाहीये आणि हे शरीराच्या अस्वच्छतेमुळं किंवा अच्छा. केसाची निगा न राखल्यामुळं ती हा. निर्माण झालेली आहे हा. आणि तिला ज्या आजूबाजूच्या बायका हळदी कुंकू लावायला येत होत्या तर त्यांनी ते भीतीदायक वातावरणातनं आपल्या बायकोला मुक्त केलं होतं आणि तिला बर. आमच्याकडे घेऊन आले होते वा. आणि त्यांनी ती तिथं जटेचं निर्मूलन केलं होतं. अशा पद्धतीनं आमच्याकडे आता लोक येऊ लागलेले आहेत किंवा एक ठराविक मॅडम वय झालं की त्या जटेचा त्रास वयस्कर स्त्रीला होऊ लागतो. व्हायला लागतो. तिची हो. मानदुखी वाढते, पाठदुखी हो, आणि हो. शारीरिक व्याधीनं ती ज्या वेळेला ग्रस्त होते त्यावेळेला ती एका पार्लरमध्ये जाते. पण पार्लरवाल्या महिला तिथं ती देवीची हा. जट आहे म्हणून ती काढली जात नाही. हो. पण त्या पार्लरवाल्या किंवा डॉक्टरांच्याकडे जरी ज्या वेळेला, आता आमच्या भरपूर मैत्रिणी डॉक्टर आहेत, तर त्या डॉक्टर मैत्रिणी आमच्याशी संपर्क करतात आणि मग आम्ही त्या जटेचं निर्मूलन आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे
करतो. हा, म्हणजे जर असं कोणाला असेल तर आपण तुमचा नंबर देऊ शकतो का, हा, की कोणाला जर असं करून घ्यायचं असेल, जर काढून घ्यायची असेल तर तुमचे जे नक्की नंबर्स आम्ही, असतील किंवा हेल्पलाईन हो, असेल? हेल्पलाईन तर काय नाहीये, पण आमचा नंबर तुम्ही देऊ शकता आणि आमच्या नंबरवर कुणीही कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे आलं तर आम्ही त्यांना जटमुक्त करत असतो, भयमुक्त करत असतो. त्यांचं काउन्सिलिंग करून एक निरोगी आयुष्य त्यांना पुढचं जगता येऊ शकतं आणि सुखाची झोप त्यांना लागती. हे आमचं कामाचं खरं कौतुक आहे. आणि एक एक वेळेला आम्ही ज्या वेळेला महिलांना सांगतो की तुमचं आपण जट काढूया, तर त्या म्हणतात नाही, देवाची नाही, भीती हो, वाटते, बरोबर. परत माणसांची समाजातली भीती वाटते समाजात. आणि देवापेक्षा सुद्धा ते म्हणतात समाजातल्या ज्या रूढी जाचक आहेत, ज्या आमच्यावर लादल्या गेलेल्या आहेत, त्या लोकांची आम्हाला भीती वाटते. अशा वेळेला त्यांना आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करतो की आम्ही आतापर्यंत जवळजवळ 70च्या वरती जटा निर्मूलन केलेलं आहे. स्त्रीला मात्र अगदी आरामाची आणि सुखाची आरोग्यदायी झोप येते, हे आमचं श्रेय आहे. हो हो, अगदी खूप खरोखर अतिशय कौतुकाची गोष्ट आहे आणि ते बघून सुद्धा की सगळ्यांना भीतीदायकच ती गोष्ट वातावरण आहे. असतं. आणि दुसरं एक तुमचं एक काम आहे की जे नेहमी आमच्या वाचनात येतं किंवा याच्यात मनोरुग्ण लोक असतात. म्हणजे रस्त्यावर आपण फिरताना मनोरुग्ण बघतो, असे बसलेले असतात कडेला. बरेच लोक दुर्लक्ष करतात, पण काही लोक असेही असतात की त्यांना कळवायचं असतं कुठेतरी की अशी एखादी व्यक्ती बसलेली आहे आणि त्यांना म्हणजे हेल्प पाहिजे आहे, मदत पाहिजे आहे, तर त्यासाठी म्हणजे काय करायला पाहिजे, कुठे कॉन्टॅक्ट करायला? ज्या वेळेला ज्या भागात आपण अशी व्यक्ती बघतो त्यावेळेला तिथल्या पोलीस स्टेशनशी तुम्ही संपर्क साधू शकता. हा. 112 नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता. आमचे जर पत्ते तुमच्याकडे असतील तर तुम्ही माझ्याशी सुद्धा संपर्क साधू शकता. आपल्या कोल्हापूरमध्ये दुर्दैव आहे की मनोरुग्णांसाठी कुठेही शेल्टर मॅडम नाहीये, पण हो का? कागलच्या जवळच एक देवाश समाज संस्था म्हणून मनोरुग्णांसाठी एक शेल्टर आहे. तिथं आम्ही ह्या लोकांचं पुनर्वसन करतो. अमर पोवार म्हणून खूप चांगला मुलगा आहे तो आणि त्याची बायको या मनोरुग्णांसाठी सेवा करणारे लोक आहेत. अशा पद्धतीनं आम्ही त्या मनोरुग्णांच्या पर्यंत पोहोचतो. एखादा कॉल येतो त्यावेळेला आम्ही तिथं जाऊन बघतो. गटराकडेला असतो किंवा शेतात एखाद्या झाडी झुडपात बसलेला असतो, कचऱ्याच्या कुंड्यामध्ये तो हो. आढळतो आम्हाला. असं कुठंही घाणीच्या ठिकाणी हे लोक बसलेले असतात, कारण ते दुर्लक्षित असतात आणि त्यांना आपण काय करतोय हे कळत ह्याचं नसतं, भान नसतं. हा. भान नसतं. आणि घरातून हे लोक गेलेले असतात. काही काही वेळेला त्या घरातल्यांना सुद्धा हो. शोधून काढणं हा बापरे, मोठा हा. टास्क असतो आणि हो. तो आम्ही शोधून काढतो. काही काही वेळेला हे मनोरुग्णांना त्या घरातले लोक घेऊन जातात, त्यांना स्वच्छ केलं जातं, चांगले कपडे घातले जातात. एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार सुद्धा जरी ते मनोरुग्ण असतील तरी त्यांना आपण देतो. खरं म्हणजे त्या माणसांना मानसिकरित्या काही आजार असतो, तो घरातल्या लोकांना कळतच नाही. आणि त्याच्यामुळं हे लोक सोंग करतात किंवा ह्या लोकांना काहीतरी चुकीची पद्धत करून घरातल्यांना त्रास द्यायचा असतो, अशी घरातल्यांची समजूत होते आणि त्यांना दुर्लक्षित केलं जातं. खरं म्हणजे त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ञांच्याकडे घेऊन गेलं पाहिजे, त्यांची मानसिक स्थिती तपासली पाहिजे आणि डॉक्टरी वैद्यकीय उपचार त्यांना खरं म्हणजे गरजेचे असतात. ते जर वेळेत त्यांना पोहोचले तर अशी माणसं आपल्याला कुठल्याही रस्त्याकडेला दिसणार नाहीत मॅडम. खरोखर खूप मोठं तुम्ही काम करताय. म्हणजे आता आपण ही 3च कामाविषयी आपण बोललेलो आहे. अशा अनेक कामं तुम्ही करत असता आणि आज अगदी तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या चॅनलसाठी वेळ दिला, त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि तुमच्यासारख्या अनेक ज्या महिला हे इतकं मोठं काम करतायत त्या सर्वांना शुभेच्छा आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्यांना सलाम. आपल्याला सुद्धा नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्यासारख्या व्यक्ती एका स्त्रीची जाऊन एवढी चौकशी करतात आणि समाजामध्ये ज्या काम करत असतात त्यांना पुढे आणून लोकांना दाखवून देतात की समाजामध्ये कुणीही दुर्लक्षित नाहीये आणि प्रत्येकावर काही ना काहीतरी औषधोपचार हो. किंवा मानसिक इलाज हा होऊ शकतो. आणि ह्या तुमच्या पुढील वाटचालीला, पुढच्या कार्याला म्हणजे तुमच्या हातून असंच कार्य घडत राहो ही आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. नमस्ते.